हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी मजेत. आपला बायपण वर्सेस आईपणचा व्हिडिओ पाहिला का? कसा वाटला? सर्दी झाली आहे त्यामुळे आवाज थोडा गडबडलेला आहे माझा, पण इमोशन्स मात्र प्युअर आहेत. डोक्याला हात मारून घेण्याची वेळ का आली हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच पुढे. आज मी पालक पनीर बनवलं होतं. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते. छान असा कोवळा पालक मिळाला होता. तो 1-2 पाण्याने छान असा धुवून घेतला आणि गरम पाण्यात मीठ टाकून उकडायला ठेवला. त्यामुळे त्याचा कलर चेंज होत नाही, म्हणजे तो असा काळा पडत नाही. चला तर आपण रेसिपी बघूया. मी 2 टेबलस्पून बेसन पीठ घेतलेलं आहे, उकडलेला पालक आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण आहे, चिरलेला कांदा आहे, पनीर छान स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 काजू, 1 टोमॅटो तो पण कट करून घेतलेला आहे छान, आलं आणि लसूण, मिरची, किचन किंग मसाला. टोमॅटो आहे ना तुम्ही उकडून पण घेऊ शकता, म्हणजे जेव्हा आपण पालक उकडतो ना त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून पण उकडू शकतो, पण तसं आहे ना ते जास्तच आंबट लागतं. मला तर नाही आवडत, त्यामुळे मी असं डायरेक्ट कट करून मिक्सरमध्ये बारीक करून मग ते नंतर छान असं फ्राय करून घेते. ते सगळं मिक्सरला फिरवून घेतलं. तसेच नंतर पालक आणि कोथिंबीरची प्युरी करून घेतली. तोपर्यंत कढईमध्ये मी तेल टाकलं, थोडंसं बटर टाकलं. ते चांगलं गरम झाल्यानंतर त्यात जिरे टाकले, ते छान फुलू दिले. नंतर मी लसूण टाकला आणि तो छान परतून घेतला. आता कांदा ॲड केला त्यामध्ये आणि तो छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला मी. तो छान गोल्डन ब्राऊन झाला की मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट घातली, ती छान तेल सुटेपर्यंत परतून घेतली. तुम्ही बघू शकता. नंतर त्यात मसाले टाकले, मीठ, धने जिरे पावडर, लाल तिखट, ते छान परतून घेतलं आणि बेसन पीठ टाकलं. ते छान परतून घ्यायचे, म्हणजे गाठी होत नाही. बेसन पीठ टाकून ते छान असं परतून घ्यायचं. त्यात लगेच पाणी नाही टाकायचं, कारण त्याचा थोडासा कच्चा वास असतो ना, तो जाण्यासाठी तो छान परतून घ्यायचं. ते खाली कढईला लागू नये म्हणून त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून ते थोडंसं शिजू द्यायचं, म्हणजे त्याचा जो पिठाचा वास आहे, जो कच्चेपणा आहे, तो छान असा निघून जातो. ते छान शिजल्यानंतर छान असं शिजल्यानंतर त्यात आपण पालक आणि कोथिंबीरची जी प्युरी करून घेतली होती ती टाकायची, छान असं मिक्स करून घ्यायची आणि त्यावर झाकण ठेवून ती 2-3 मिनिटं अशी चांगली शिजून घ्यायची. मस्त कलर आलाय आता त्याला. बघा मस्त कलर आलाय. आता त्यात पनीर ऍड करायचं आणि परत झाकण ठेवून 2-3 मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची. जास्त शिजवायचं नाही, कारण पनीर मध्ये प्रोटीन असतं, मग ते जास्त शिजलं की ते असं चिवी होतं त्याच्या. आणि मी पनीर फ्राय पण करून घेत नाही, कारण त्यामुळे पनीर तळून घेतलं की त्यामधलं न्यूट्रिशन्स व्हॅल्यू कमी होतात, त्यामुळे मी तसंच टाकले. हाय प्रोटीन डिश तयार झाली. माझ्या मुलांसाठी मी सेम रेसिपी केली, पण मी त्यामध्ये कांदा, टोमॅटो, बेसन पीठ, आलं लसूणची पेस्ट वगैरे असं काहीच नाही घातलं, कारण ते जास्त तिखट खात नाही. एकदम साधी आणि सिंपल अशी रेसिपी केली. फक्त पालकची प्युरी घातली मी वरनं, बस. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्यात जिरे टाकले. जिरे छान फुलले की लसूण टाकला. अर्धी हिरवी मिरची टाकली, कारण माझ्या मुलाला जास्त तिखट चालत नाही. मग नंतर त्यामध्ये पनीरचे छान स्क्वेअर केलेले काप मी त्यामध्ये टाकले. छान असं परतून घेतलं आणि नंतर पालकची प्युरी टाकली. त्यानंतर मसाल्यामध्ये जिरे पावडर आणि किचन किंग मसाला घातला फक्त, आणि वरून मीठ घातलं आणि हे सगळं मिक्स करून 2 मिनिटं छान झाकण ठेवून वाफवून घेतलं. बघा किती छान कलर आलाय त्यांच्या पण भाजीला.
तुम्हाला अशी पण रेसिपी करायची असेल, तुमच्याकडे जर जास्त पालक असेल तर तुम्ही करू शकता. माझ्याकडे कमी पालक होता त्यामुळे मी बेसन वगैरे ऍड करून ही रेसिपी केली, पण अशी छान लागते. फक्त पालक ऍड केल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये जो उग्रपणा आहे ना तो आपल्याला जाणवतो पालक पनीर खाताना, म्हणून मी ही रेसिपी करते. मस्त गरम गरम पोळ्या करून घेतल्या आणि छान अशी प्लेटिंग केली. मी माझ्या पद्धतीने केली, तुम्ही तुमच्या पद्धतीनेही करत असाल, पण एकदा अशी करून बघा, छान लागते ही पालक पनीरची भाजी अशी.